चित्ता राखे पायापाशी सकळ आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणी ते कहेची आहे आता नाममुखी संत संगती तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझी सेवा भावशुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशवराजा कळवाले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा प्रल्हादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून भगवंताकडे मागणी करतात, प्रार्थना करतात का मला सुख प्राप्त व्हावं. आणि आपली तरी मागणी काय दुसरी नाही का, आपल्याला तरी सुखच लागत आहे ना. प्रपंच आसन परमार्थ आसन कशा करता चालू आहे आपल्या खटपटी. किती भेटत, कसं भेटत, किती टिकत हे ज्याची त्याला माहिती नाही का. भेटत आहे पण पुन्हा मग चलवी चलाई होती. हे जगद्गुरु तुकोबाराय बारीक अभंगाचा विचार केला, त्याच्यामध्ये साधना बी सांगितलंय. मागणी करतात याचा अर्थ त्यांना मिळाला असेल म्हणूनच ते सुख मिळावं असं वाटतंय ना त्यांना. जी गोष्ट माणसाला मिळाली, त्याचा आनंद मिळाला, ती परत मिळावा अशी इच्छा केलेली आहे ना. याचा अर्थ त्यांना ती कशात बसून तरी भेटला असन आणि कशापासून भेटलं हे सुद्धा त्यांना कळालं असन. म्हणून सहज त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडली. देवाला विनंती करतात, मागणी करतात. काही मागणी ही आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत अशी. परंपरा पाहिली तर दिव्य परंपरा आहे. देवाकडे काही मागायचं नाही अशी परंपरा आहे ना. मग कसं काय देवाकडे मागितलं, काय मागितलं, कोणाकडं मागितलं. नाव जरी घेतलं नसल पण एक बाकीच्या अभंगाचा विचार, त्यांचं आराध्य जर पाहिलं, त्यांचं कुळदैवत पाहिलं, दुसरं कायला कोणाकडे मागतील ते नाही का. विठ्ठल आमोचे जीवना आगमा निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत. ते पांडुरंगाकडेच मागणी करतात, दुसरीकडे काय मागणी करतील. पांडुरंग त्यांचं जीवन आहे ना, त्यांचा मायबाप आहे ना. मागणी दुसरीकडे कशाला. देव म्हणले असतील तुकाराम महाराज तुमची लई सेवा झाली, काहीतरी मागा. आता त्यांना वाटलं, देवाला वाटत नाही, काहीतरी मागा ना प्रपंचातलं. गरज लईच तारामळे, खाण्यापिण्याची हालीपार,
काहीतरी मागतीन बा, एखादा वाडा बांधून द्या, काही सोनं नाणं काही. परंतु तुकाराम महाराज काही मागत नाही देवाकडे. मागितलं तरी बऱ्याच ठिकाणी मागणीचे अभंग आहे, पण प्रपंचातलं नाही ना मागितलेलं. मागणी पर अभंग आहेत ना. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती, मज दे तयांची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. मागितलंय पण प्रपंचातलं नाही ना मागितलं. प्रपंचाचं स्वरूप त्याला माहिती आहे कसं आहे ते काय आपल्यासारखी येडपाट आहे काय. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. मागणीचे अभंग आहेत. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी संत समागम एखादी परी, भावे त्याची द्वारी श्वान याची. मागितलंय पण कल्याणाचंच मागितलंय. भगवंताचं स्मरण घडावा. संत मागतात, आपणही मागतोय. आपण शक्यतो प्रपंचाचंच मागतो. आणि मग तुकोबारायाने भगवंताचं भजन केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे, कीर्तन केलेलं आहे, ग्रंथ वाचलेले तुकोबारायाने, ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, संतांचे अभंग, भागवताचे तर 1000 पारायण केलेले, नामचिंतन केलेलं आहे. वाचून ग्रंथ करावे कीर्तन, नाही का. त्यांना कीर्तन करायचं, त्यांना ग्रंथ वाचावा. भजन केलेले आणि मग एक परिपक्व अवस्था झालेली आहे. ते सुख मिळालंय पण कायम त्या सुखात राहावं असं त्यांना वाटतंय, नाही का. सुखाची अपेक्षा प्रत्येक जण करतोय, पण मार्ग चुकलेला आहे ना. प्रत्येकाला असं वाटतं पंढरपूरला जावा आणि बसला धुळ्याच्या गाडीत, धुळ्याला जाणाऱ्या गाडीत बसला तो, मग तो पंढरपूरला जाईन ना. तसंच जीवाचं झालंय. सुख प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण प्रवास त्याला असं वाटतं विषयातून सुख मिळावं, या बाकीच्या वस्तूतून सुख मिळावं अशी त्याची धारणा आहे. वस्तू जड आहे, पैसा तरी जडच आहे ना. पैशापासून जर सुख मिळालं असतं तर पैशावाली सुखी झाले असते ना. हा, पैशावाले कालवारीत गेले असते. किती मोठा उदाहरण आहे, नाही का. हा, 15 अनर्थ सांगितले ना भागवतकारांनी. पैशावाल्याला पहिले धोका झोप येत नाही. पैशावाल्याला सगळ्यात मोठा धोका म्हणजे झोप येत नाही. हा, म्हणजे स्वरूप कळालं त्याचं. हे जड आहे. जड वस्तू ही सुख देऊ नाही शकत. परिच्छिन्न वस्तू कधी सुख देऊ शकत नाही. सुख देणारी वस्तू व्यापक असावी लागते. आणि या विश्वामध्ये व्यापक फक्त एक भगवान परमात्मा आहे. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तपाताळे भरोनी, विठ्ठल मोनी मानसी, विठ्ठल
विठ्ठल कुळीचे दैवत. भगवंताच्या चिंतनामध्ये जर देहाचा विसर पडला तसा देहाचा विसर तर कशातही पडतो ना. आता हे काही गोळ्या खात्या मग किती गार झोप येते त्यांना देहाचा विसरच नाही का तो मग. काहींना डॉक्टर गोळ्या देते ना रपटून जेवायचं गोळ्या खायच्या झोपून घ्यायचं. देहाचा विसरच आहे ना. त्यांना ते सुख का नाही मिळत भगवंताच्या दर्शनाचं समाधीचं. आता काही पिऊन झोपा द्या मग त्यांना देहाचा विसर नाही का. ते तर रोडवर पडायच्या कडकीच तरी वाली खुशाल बेस्ट बाई. गाडी बिडी अशी रोडच्या कडाला लावायला राहते खुशाल झोपेल राहते. बिचाऱ्यांना कपडेचं घेणं नाही गाडीचं घेणं नाही कोण काय म्हणन. देहाला विसरले नाही का ते मग. काहीच नाही काही कोणी काही म्हणन बा. आता पाहुणे रावळे रस्त्यानं आले तर कोणी कारण त्यावेळेस ते देहाला विसरलेले आहेत ना. हे रस्त्यानं मोकार फिरणारे डोक्यावर परिणाम होईल. कपडे कुठं तर दाढी कुठं तर काय वरून लक्षणं तर विधी महात्म्याचीच आहे ना. पण लक्षणांना सिद्धी होत असते कार्याची. वरून तरी लक्षणं देत असले पण ते अज्ञानाचे लक्षण आहे. इथं जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाची प्रार्थना करता. देवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ. देवा तुम्हाला देहाचा विसर पाड. देहाचा विसर संतांना पडलेलाच आहे ना. मग देहाचा विसराचा आणि सुखाचा काय संबंध. तुकोबाराय मागणी करता देहाचा विसर पाड मग मला ते सुख मिळन असाच अभंगाचा अर्थ आहे ना. मग देहाच्या विसराचा आणि सुखाचा काय संबंध. बरोबर आहे का नाही. देहाच्या विसराचा सुखाकरता दुसरं काहीतरी सांगायचं. इथं देहाचा विसर काय पडायला लावायचा. हा पंढरपूरला घेऊन जाय बा मला तू तो दर्शन करून दे किंवा काय असं. इथं तुकोबाराय जरा वेगळंच बोलतात आणि तू विसर पाड म्हणतात. उपकार कर मायावर तू. देवा जगद्गुरु तुकोबाराय काय ज्याला तहान लागली त्याला पाण्याची किंमत कळते ना. ज्याला खरी भूक लागली ना त्याला अन्नाची किंमत कळत असते. जसं तो दुःखाना पोळलाय ना त्याला खऱ्या सुखाची इच्छा होत असते. ज्याला कळलंय विषयाचे सुख साध्यंताची दुःख. अरे यानं सुखाचे कपडे घातले म्हणले लेवणी सुखाची अंगी आणि सगळ्या जगाला येडेत काढलं ना त्याच विषयाने. विषयाचं सुख मिळतंय नाही असं नाही पण किती वीज चमकल्यासारखं टिकत नाही ना. टिकत इकडं विषय सुख परत मिळावा वाटतं परत नष्ट होतं परत मिळावा वाटतं परत नष्ट होतं. टिकत का. असं एखादं सुख आहे का जे कधीच नष्ट होत नाही. ते कशावर अवलंबून नाही. परमनंट सुख आहे. कळलं महाराजांना. सुखरूप ऐसा जुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा जो. बरेच प्रमाण आहे नाही का.
सर्व सुखाची आगर बाप रखुमा तो हा विठ्ठल बरवा. सुखरूप असा भगवान परमात्मा आहे, त्याची प्राप्ती देहाचा विसर पडल्यानंतर होत असते. देहाचा विसर पडणं म्हणजे कसं आहे याचा अर्थ आता ऐका. संत आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात ना. अनुग्रह म्हणजे महावाक्य, ज्ञान म्हणजे महावाक्य. मग ते महावाक्याचा अर्थ असा आहे, आपण कोण आहोत हे आपल्याला कळतं ना. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. याच्या अगोदर देहच आपलं स्वरूप असं म्हणत होतो ना आपण. मग आपल्याला दुःखाला कारण हे देह तादात्म्य. मी देह, दुःखाला काय कारण आहे? मी देह, देह तादात्म्य. मग महावाक्याचा अर्थ असा आहे, तू देह नसून तू ब्रह्म आहे. मग संत आपल्याला त्याचं चिंतन करायला लावतात, त्याचा विचार करायला लावतात ना. मग त्या चिंतनाना आपल्याला अशी अनुभूती येते की मी ब्रह्मरूप आहे. आवाज आवाज येतोय मधून मधून. काय होतं? चांगलं अनुसंधान लागत, मग ती तुटत ना, असं होतं ना. ब्रह्म हे सुखरूपी सच्चिदानंद स्वरूपी ब्रह्म, ब्रह्म व्यापक आहे. ते जर आपलं स्वरूप आहे, मग सुख शोधायला आपल्याला कुठं जायचंय का? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, किम भ्रांताशी कामो विषयावरी. संतांनी आपल्याला अनुग्रहाच्या द्वारे सांगितलं की तू ब्रह्मरूप आहेस आणि तू त्याचं स्मरण करते तुझं स्वरूपी. चिंतने चिंतने तद्रूपता. मग ज्या वेळेस ते चिंतन करता करता देह तादात्म्य सुटन, देहाचा विसर पडन, त्यावेळेस खरंच सुख मिळत असतं. सत्संगामध्ये आनंद मिळतो, देहाचा विसर पडतो म्हणूनच मिळतो ना. मन त्या सत्संगात एकरूप होऊन जातं. लवणी मृदंग श्रुती टाळ घो शिव ब्रह्म रस आवडीने. कशा करता काढला असं एवढी व्यवस्था संतांनी. बाकीच्या ठिकाणी कीर्तन आहेत, ज्ञानदान आहे, पण हे जी कीर्तन आहे ना, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, हे एक नंबरचं सात्विक वाद्य आहे. त्याच्यामध्ये नामस्मरण असतं, ज्ञानदान असतं, भक्ती असती, कर्म असतं. मग एकरूपता होती त्याच्यामध्ये. हरिपाठ असतो, काकडा असतो, फुगड्या असतात, भारुडं असतात, पिंगळा असतात. मग मन रमतं ना त्याच्यात. तेवढा वेळ मनाला द्यायचा विसर पडतो आणि त्याला आनंद प्राप्त होतो. त्याचं कारणच ते ना, त्याला देहाचा विसर पडला का मग सगळ्याचाच पडतो असं आहे. देहाचा पडला का देहाच्या संबंधाना पत्नी, देहाच्या संबंधाना मुलं, देहाच्या संबंधाना घर,
देहाच्या संबंधानं गाया, देहाच्या संबंधानं सगळं असं आहे. म्हणजे हे सगळं देहाच्या संबंधानं आहे. दिव्यावर झाकण टाकलं का बाकीचं काही झाकावं लागत नाही असं आहे. तसं देहाचा विसर पडला का बाकीच्या सगळ्याचा विसर पडला असं समजायचं. म्हणून महाराज मागणी करता, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा मला दुसरं काही नको, एक उपकार कर माझ्यावर. मग हा विसर कसा आहे? हा ज्ञानात्मक स्मरण आहे. भगवंताचं स्मरण अखंड घडू दे मला, आठवण, अनुसंधान. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरी केशवराजा कळू आले. म्हणजे किती तुकाराम महाराजांना गॅरंटी का मला कळलं चुकलंय आता, तरीच हा जीव सुख पावे माझा. म्हणजे गॅरंटी मला. देहाचा विसर पडल्याशिवाय सुख मिळत नाही. आता देहाचा विसर पडल्यानंतर मग लोकांना असं वाटतं मग व्यवहार कसं काय चालन? व्यवहार सगळं व्यवस्थित चालत असतो. आपल्याला कळत नाही वस्तू दुसऱ्याची म्हणून. दुसऱ्याची गाडी आणली आपण, दुसऱ्याचे बाईकून दागिने मागून आणले, लग्नाला गेली बाई, काय पाहुणे रावळे म्हणते काय श्रीमंत बाई आहे बा, नाही का? लई मोठ्या घरची दिसते, पण तिला माहिती आहे ना, माहिती आहे. तसं आपल्याला त्याचं ज्ञान झालं पाहिजे. कधी हे आपलं स्वरूप नाहीये, दुसऱ्याच्या वस्तूला काय आपलं म्हणायचं. ह्या दृष्टिकोनातून विसर पडला पाहिजे. म्हणजे त्याचं ज्ञान झालं पाहिजे, देहाचं स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे. मोकार विसर नाही कामाचा. मोकार तर 12 तास झोपला, मग काय. माऊली म्हणतात, न येता स्वप्न जागारा ब्रह्म साचोकार भावा. आम्ही त्याला समाधी म्हटलो असतो, ब्रह्मभाव साचोकारा. न येता स्वप्न जागारा ब्रह्मभाव साचोकारा. आम्ही झोप्याला समाधीच म्हटलो असतो म्हणले, पण जागा झाल्यानंतर तो पुन्हा म्हणतो ना, मग आता आपल्याला अमकं करावं लागेल, तमकं करावं लागेल. त्याचं सुरू होतं ना परत. हा, म्हणजे झोपेत त्याला सुख मिळतंय. किती बी माणूस शिनलेला असतो, तो जर झोपला तर एकदम हेच होतो, मोकळाच होतो का नाही. म्हणजे त्याला विश्रांती झोपेत. पण उठल्यानंतर पुन्हा संकल्प विकल्प चालू होता ना. नाही तर असे संकल्प विकल्प जर नसते सुरू झाले तर समाधीच. समाधी म्हणजे काय? संकल्प विकल्प बंद पडणं, विचार बंद पडणं. समाधी म्हणजे काय? हे पूर्ण सर्किट बंद पडणं. हे विचार चक्र ज्यावेळेस बंद पडतं ना पूर्ण, ती समाधी. परंतु जगद्गुरु तुकोबारांनी तर मागणं असं करायचं का भगवंता मला त्या स्वरूपाचं ज्ञान झालं आता,
पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. पांडुरंगानं माझ्यावर अनुग्रह केला ना. म्हणजे कोणा केला? बाबाजीने स्वप्नी येऊन तुकायला अनुग्रह दिला निजप्रती. आता याचा कसं काय अन्वय लावायचा? एका अभंगात म्हणतात बाबाजीने स्वप्नी येऊन तुकायला अनुग्रह दिला निजप्रती. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश. इकडं म्हणतात पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. याचा कसा हे लावायचा मेळ? हा, याचा मेळ असा लावायचा का जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात सद्गुरु आणि पांडुरंग एकच आहे. हा, तरच मेळ बसन ना. आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. पांडुरंगच आला तेव्हा त्याचा मेळ लागल. मग ज्या वेळेस मला भगवंताच्या स्मरणात देहाचा विसर पडन, दुःखाला कारण देह आहे ना. देह म्हणजे मी देह हे कारण आहे, देह कारण नाही. जड दुःख जड आहे ती, पण त्याला माझं स्वरूप म्हणल्यामुळे दुःख होत आहे ना आपल्याला. दुसऱ्याचं काय झाल्यावर कुठं दुःख होत? हा, त्याला माझं म्हणेल नाही तो. रस्त्याला दुसऱ्याची गाडी ठोकल्यावर काही होतं का? काही मग चालूच राहतं म्हणतो त्याचं काय. हा, स्वतःच्या गाडीला धक्का लागल्यावर माझं म्हणलं का त्याला लगेच येत. जे तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले. मला कळून चुकलंय आता खरं सुख, खरं देवाचं दर्शन, देहाचं मिथ्यत्व रूपानं जोपर्यंत अनुभव येत नाही मला, त्याचा विसर जो पडत नाही, माझा देह भाव जोपर्यंत नष्ट होत नाही, माझी देह बुद्धी जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत मला खरं सुख भेटू शकत नाही. आपल्याला आता जे आपल्याला काय जे मिळालं असं ना आपल्या मापत, हे कशाने मिळालं? त्याच्यामुळेच मिळालं ना. आपल्या पदरात काय जे माप टाकलं असन पांडुरंगाना, ज्याच्या त्याच्या परीना आपल्याला जे सुख, समाधान, शांती, आनंद मिळालाय आजच्या जीवनामध्ये परमार्थ क्षेत्रात आल्यापासून, तो कशाचा आनंद आहे? भगवंताच्या दर्शनाचाच आनंद आहे ना. कळून चुकलंय आपल्याला आता. का तिकडं हात लावला का चटका बसतोय? संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. लागला वनवा धावरे केशवा माय बापा. जिवंतपणी वनवा लागलाय ना. काळजी, तळमळ, विषय लक्षात आला का आता? 2 चरणाचा. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. का भगवंता माझ्यावर उपकार कर आणि मला हे देहाचा विसर पाड. म्हणजे मी देह म्हणत होतो ना, चिंतनच करीत होता ना तो.
त्याचा विसर पाडून टाक आणि मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे याचं स्मरण करून दे. याचं स्मरण झालं का आपापच देहाचा विसर पडतो आणि खरं सुख प्राप्त होतं. आणि ते तुझ्या चिंतनाना, तुझ्या सत्संगाना, कथाना, कीर्तनाना, तुझ्या कृपेना. कृपा म्हणजे काय? हीच कृपा नाही का? तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळू आले. आणि तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, ठावदी चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. चित्त ठावदी चित्ता राखे पायापाशी. माझं जे चित्त आहे ना, लयच अवघड काम आहे हो या चित्ताचं. एखाद्या वेळेस पार येड्यात काढित ते. एखाद्या वेळेस नाही जमून देत बसत. त्याच्या मनावरच घ्यावं लागत जरा. म्हणजे मागणीच आहे त्याच्यात सुद्धा, ते सुद्धा मागणीची. धरून या बाही भवा तारी तारा. आपलं जे चित्त आहे ना, ते विषयाचं चिंतन करतंय. याला ठाव दे. ठाव दे चित्ता राखे पायापाशी. पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप. भगवंताचं स्वरूप म्हणजे आपला बोध. आपलं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप का वेगळं आहे का? मग ह्या चित्ताला स्वरूपाजवळ जागा, म्हणजे त्या स्वरूपामध्ये सारखं एकरूप होऊ दे. मन, हे मनपणानं राहिलंच नाही पाहिजे. न मन हे नाम स्मरणाना मन हे राम झाले. मन हे राम झाले. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी गवळणींचं चित्त कुठं होतं? देवाला विसरण्याकरता त्यांना उपाय करावा लागत होते. आणि आपल्याला देवाचा स्मरण करण्याकरता प्रयत्न करावा लागतात. त्यांना असं वाटायचं या बाबाचा विसर कधी पडन, निदान घरचं थोडंफार काम तर होईल ना. भरेला हांडा वतून द्यायचा आणि पाण्याला जायचं यमुनेवर. हा, उलंडोनी रीता करी घट मिस पाणी याचे घेऊन. कशा करता? भगवंताला पाहायचं ना. चित्तात काय त्याला फायदा नुकसान काही कळत होती का? त्यांना यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं होतं. त्याला माहिती होतं हे काय, खरा मालक भेटल्यावर हे काय मग, नाही का? म्हणजे चित्ताला ठाव मिळाला होता त्यांच्या. ठावदी चित्ता राखे पायापाशी, अखंड सकळ वृत्तीशी अखंड. सगळ्या वृत्ती अखंडितच त्या स्वरूपात गेल्याशिवाय याचा विसर पडत नाही असं आहे. आणि याचा विसर पडल्याशिवाय तो ब्रह्मानंद भेटत नाही. लय दिव्य आनंद असतो, काय सांगायचं. ते रमलं पाहिजे होते चित्त. ते चित्त जर रमलं ना, त्याला हे नकोच वाटतं बाकीचं. या बाकीच्या गोष्टी म्हणजे निवळ फलकट आहे मग आनंदापुढे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुढे. ते निळोबारा एका गवळणती मधून म्हणतात, नित्यानंदापुढे आनंद तो कोण? हा आत्मानंद एक नंबरचा आनंद आहे.
याच्या पुढं आनंद कोणता आहे? विषय सुख बापुडे, विषय सुख येतं बापुडे म्हणले. हे विषयाचं सुख आहे ना. आपल्याला असं वाटतं याच्याकडे लय वैभव येईन, लय सुखी येईन, आमकं येईन तमकं येईन. भ्रम येतो जीवाचा. विषयाचे सुख म्हणजे दुःखच येते. त्याला संत सुख म्हणतच नाही. आपल्यासारखे त्याच्या नादी लागतात, कारण ते आपल्या इंद्रियाला सवय लागलेली आहे ना पहिली. विषय ऐकून सुख अनंत जन्मामध्ये आपण विषय ऐकून सुख उपभोगलंय. मग ते आपल्या इंद्रियाला सवय लागली ना, कर्मेंद्रियाने. आपल्याला आता कळतही, फक्त वळत नाही. आपल्याला कळत काय रे याच्यापासून सुख नाही, पण ते आपल्याला ऐकत नाही ना. हा, कळत आहे बा आता हे खाल्यावर आपल्याला त्रास होणार रे, पण जीभ कुठं ऐकते आपलं? हा जीभ काय ऐकते का? मन सांगत अरे वडे खाऊ नको, जीभ ऐकत नाही ना रसना. हा, सगळे एक उदाहरण म्हणून घेतलं आपण. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. आपल्याला कळतं हे विषय खरे नाही, हे विषय सुख खरं नाही, टिकत नाही, पण सवय लागली, वळण पडलं ना त्यांना पहिलं. ते वळण मोडायचं का सोपं आहे का? साधी तलप सोडायची म्हणल्यावर किती अवघड जाती. विनंती करायची एखाद्या माणसाला, गुटखा खाऊ नको बाबा, तंबाखू खाऊ नको. किती किरकोळ आहे, पण त्याला सुटायला लय अवघड आहे ती. तो गंज निर्णय करतो, पण ध्यान आल्यावर त्याला असं होतं आता काय करून काय नको. कळत हे चांगलं नाही बुवा, आपल्याला लोक काय म्हणतील बुवा, आणि आपल्याला पटत नाही ना ते. आपण इतक्या चांगल्या मार्गाला लागलो, कशाला व्यसन करावा, तलप करावा. परंतु इंद्रिय आपलं ऐकत नाही. पण ज्या वेळेस आपल्याला आतून पावर वाढन आपला, आणि त्या विषयाबद्दल आपल्याला वैराग्य प्राप्त होईल, त्याच वेळेस त्याच्यावरची वासना नष्ट होऊन जाईल, अन्यथा नाही. सकळ ही वृत्तीशी अखंड, सगळ्या वृत्ती, सगळं वृत्तीना ज्यावेळेस आपलं चित्त भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी रममान होईल, त्यावेळेस आपल्याला तरीच हा जीव सुख पावे माझा. प्रत्येक चरणाला ध्रुवपद लावायचं. देहाचा विसर पडला तरच खरं सुख प्राप्त होईल. आपल्याला ठावधी चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. आपलं चित्त अख्ख्या वृत्तीसहित ज्यावेळेस भगवंताच्या स्वरूपात एकरूप होईल, तरीच हा जीव सुख पावे माझा. चौथ्या चरणात महाराज सांगतात, आस, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध, ही 6 पैलवानी. तोडावा संबंध याचा माझा. यांचा संबंध तुटल्याशिवाय खरं सुख मिळत नाही. लाज, पहिले आस घेतली. आस पहिलं काय घेतलं? आस म्हणजे काय? आस म्हणजे आशा. आशा, आशा म्हातारी होती का? हा ना. सगळे म्हातारे होते, पण आशा काय म्हातारी होत नाही. 50-60 वाल्याला सुद्धा परत लग्न करावं लागत, म्हणजे काय विशेष आहे. आशाच आहे ना ती. 60 वर्षाचं 55 वर्षाच्या माणसाला सुद्धा लग्न करावं वाटतं, म्हणजे काय, कशामुळे वाटतं हे? नोकरी करावं वाटते.
आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा दुःखाला कारण आहे. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा आस, आशेचा संबंध तोडायचा. ही आशा कधी नष्ट होईल? ज्या वेळेस आपल्याला खरं सुख मिळेल ना, मग तो कशाला दुसऱ्या गोष्टीपासून सुख मिळवण्याची अपेक्षा करीन का? पोट भरल्यावर जो तृप्त जेवला तो भीक मागून पोट भरण अशी अपेक्षा करीन का? ज्याचं भगवंताच्या दर्शनाना सुख प्राप्त झालं तो सुखाकरता विषयाच्या दारात भीक मागन का? याच्या घरीच बोरला पाणी आहे, तो गावात जाईन का हांडी घेऊन नळावर नंबराला? आणि गेला तर समजायचं याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. अरे एवढं धन जिवंत पाणी लागलंय मधी आणि हा कुठं बोंबला हिंडतो? विषयाच्या दारात याच्यापासून सुख भेटणार त्याच्यापासून भेटणार नाही का? असं आहे. तात्पर्य 2 नंबरला घेतलंय भय. भीती. कशाची भीती वाटते आपल्याला? कशाची भीती वाटते नाही का? मृत्यूची तर भीती सगळ्यालाच वाटते नाही का? पण बाकीच्या गोष्टीची भीती वाटते. आणि बाकीच्यांची भीती वाटते म्हणजे मृत्यू होईल म्हणूनच भीती वाटते. कारण ऐकेल राहत आमका आजार झाल्यावर माणूस लवकर जातो बा. अटॅक आल्यावर माणूस मरतो म्हणूनच अटॅकची भीती आहे ना. वाघ खातो म्हणून वाघाची भीती आहे ना. गायीची बरी नाही भीती वाटत. भीती का वाटते? का त्याच्यापासून मृत्यू म्हणून भीती वाटते ना. पण ज्याला वास्तव ज्ञान झालं का आपलं स्वरूप अमर आहे त्याला भीती वाटायचं कारण नाही का? म्हणजे आशा गेली पाहिजे, आशेची बुडबुडी कल्ली पाहिजे का? विषयाच्या सुखात खरं सुख नाही. म्हणजे आशा नष्ट होती, भीती नष्ट होती. मृत्यूची भीती गेली का बाकी सगळे गेले. सगळ्यात मोठी भीती मृत्यूची आहे. भवरोगाय शेजाय आणि का काय शुल्लक आहे? कशा ना? तेने पिडा वारे पथ्य नाम विठोबाची आणि का वाचे न सेवी. अरे भवरोगाय शेजाय आणि काय शुल्लक आहे? भवरोग आपल्याला नाहीच. देह तादात्म्यामुळे आपल्याला त्याचा त्रास आहे, नाही तर रोग हा आपल्याला नाहीच, शरीराला आहे. आणि शरीर हे आपलं स्वरूप नाही आहे. शरीर जरी आपलं असन साधन पण स्वरूप नाही. हे ज्याला यथार्थ ज्ञान झालं त्याला भीतीचं कारण नाही का बाकीच्या गोष्टीचा? कशाला घाबरतो जीव? कशाला घाबरतो? म्हणजे त्याला जर ज्ञान झालं स्वरूपाचं तर भीती नष्ट होती. म्हणून म्हणलं आस भय चिंता. ही चिंता लय अवघड आहे. चिंता काय चिंतन करून देत नाही. पण चिंता सुद्धा गोकुळाच्या बाहेर पळून जाती. चिंता सुद्धा वारत असती. महाराज म्हणले आमची चिंता वारली. हा म्हणजे महाराजांनी या सगळ्या गोष्टीचा संबंध तोडला ना, आपल्याला तोडायला सांगतात. त्यांचं काम झालं ना. हे अभंग त्यांच्या करताय का आपल्या करताय? आता आपल्या करताय. आपल्या करता हा रस्ता आहे.
आपल्याकरता ही वाट सांगितली तिने, मार्ग दाबून गेली. आस भय चिंता, आस भय चिंता, लाज, लाज. जिथं लाजायचं तिथं लाजत नाही. जिथं असं आहे. लाज हे धर्म कोणाचे? शरीराचे का मनाचे का आत्म्याचे का हे धर्म आहे तरी कशाचे? झोपल्यावर लाज वाटते का? झोपल्यावर लाज वाटते का? याचा अर्थ देहाचे धर्म असले पाहिजे नाही का? आत्म्याचे धर्म नाही ते. देहाचे असतील, इंद्रियाचे असतील, परंतु लाज कधी जाईल आपली लाज? ज्यावेळेस आपल्याला सत्य स्वरूपाचं ज्ञान होईल ना, त्याच वेळेस जाईन, अन्यथा नाही जाणार. कोरड्या ज्ञानानं तर जाणारच नाही. ज्या वेळेस आपल्याला सत्य स्वरूपाचा साक्षात्कार होईल, सत्याचं ज्ञान आपल्याला होईल, त्यावेळेस आस भय चिंता लाज काम काम क्रोध, लय मोठमोठे पैलवानी हे कोणला पाडित्यात? कोणला पाडून घ्या यांच्याकडून नाही का? मग हा कामच राम झाला पाहिजे. कामाचं परिवर्तन रामात झालं पाहिजे. अंतःकरणात परिवर्तन होऊन जातं. लाज काम क्रोध, क्रोध, क्रोधाचं कसं आहे? आता आपण प्रत्येक जण त्याचा अनुभव घेतोय. हा क्रोध कसा आहे, आपल्याला कसा नाचितो नाही का? कधी येतो आणि कधी काम करून घेतो आणि नंतर आपल्याला पस्तावा येतो. भलता हा नंतर पश्चाताप येतो आपल्याला. नंतर कळतही बी आपल्याकडून चूक झाली बा, पण तोपर्यंत तो काम करून घेतो ना. तोपर्यंत तो काम करून घेतो ना. मग हे 6 पैलवाने महाराज म्हणतात यांचा आणि माझा एका परचा संबंधच फारकतच देऊन टाक. फारकत तर कळन ना आपल्याला भाषेमध्ये. सोडचिठ्ठी, सोडचिठ्ठी, यांचा संबंधच ठेवू नको. तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तरच मला सुख भेटन, अन्यथा हे हायतवर भेटणार नाही. हे तिन्ही जव जागती तव निकयाची प्राप्ती, माझी कानही ना ऐकती. कानही ऐकती ऐसा देवही म्हणे. हे फार हे आपल्या अंतःकरणात आहे ना, तोपर्यंत आपल्याला खरं सुख भेटून देत नाही मंडळी. म्हणून आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ती एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई. आता एक मागतो म्हणले, नाममुखी संत संग, माझ्या मुखात नाम आणि संत संग दे. नामस्मरण आणि संत संग. नाममुखी संत संग दे, तरीच हा जीव सुख पावे माझा. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावाची. वरपंग नको, वरवर नको, वरवर नाही, आतून अंतःकरणा. वरवर काय गेल्यास ती चहा घेऊन,
त्याला कळत आहे व कुठून म्हणतंय नाही का. गेले असते जेवून बुवा. अरे त्याला जेवच घालायचं, तो अगोदरच स्वयंपाकाला लागण, तो का असं विचारित असतो काय. नाही का. खरं प्रेम हे वेगळंच असतं. त्याच्या डोक्यात येणार नाही व्हायला जाईन का काय होईन, तो स्वयंपाकालाच लागणार. मग जो आला तो जेवणच जाईन ना. म्हणून महाराज म्हणले, तुका म्हणे नको वर पंग देवा. देवाची सेवा अंतकरणापासून, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देवस्वैरा 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 दिना. म्हणून तुका म्हणे नको वर पंग देवा, घे माझी सेवा भावशुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरी केशराजा सोडले. पुंडलिका वरदारी देव तुकाराम पंढरी.